असही एक जग असावं, असही एक जग असावं, जग असावं. स्मरावं माणूस म्हणून माणूस व्हावं. नित्य जगावं नित्य स्मरावं माणूस म्हणून माणूस व्हावं. माणसानं माणसाच्या माणसानं माणसाच्या गोष्टीत रमावा. असही एक जग असावं, असही एक जग असावं, जग असावं, जग असावं, जग असावं. अरे नमस्कार नमस्कार. मी राजा, म्हणजे नाटकातला राजा. आता तुम्ही मला विचाराल की प्रत्यक्षातला कोण. नाही पण मंडळी मला सांगा, कुणाचीही प्रत्यक्षातली ओळख करून घेऊन काय साधणार आहे? काहीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तो भाग सोडून देऊया. चालेल? तर मी राजा आणि आम्ही घेऊन आलोय राजा राणीची गोष्ट. हा हा हा, तुम्हाला वाटते तशी जुनी पुराणी नाही बरं का. मी तुम्हाला आत्ताची, या घडीची, या काळाची गोष्ट सांगायला आलोय. म्हणजे माणसानं माणसाला सांगितलेली माणसाची गोष्ट असं फार फार तर म्हणता येईल. नाही नाही नाही, पण ही गोष्ट कशी आहे, काय आहे, याच्याबद्दल तुम्हाला उत्सुकता असणारच. ऐकायचे? ऐका. नव्या दिवसाच्या नव्या घडीला, नव्या रात्रीच्या नव्या प्रहराला आम्ही आलोय नाटक करायला. नाटक म्हणा, खरं म्हणा, खोटं म्हणा, तुमच्या मनाला येईल तसं म्हणा. एक मात्र नक्की, गोष्ट राजा राणीची सांगायला आम्ही आलोय. माणसातलं माणूस दाखवायला आम्ही आलोय. या खेळाची कथा अगदी साधीशी, अहो तुमच्या आमच्या जगण्याची, जगता जगता लढण्याची आणि लढता लढता गाण्याची. काना डोळा मासाचा गोळा असा कसा रे तू बावळा? काय झालं? पद्धत काही आहे की नाही? रीतीचं तुला भानच नाही. ते कळलं, पण काय झालं ते कळलेलं नाहीये. वाटलं देशील ओळख करून, नेशील मला गालीच्या घालून. जाऊ देत, काही तू करत नाहीस, माझं मीच करत असते ना. जे काही सांगायचं ना ते माझं मीच सांगते. नमस्कार मंडळी, मी राणी. आता बघा ना, मगासपासून हा एवढी बडबड करत होता. मला वाटलं आता माझी ओळख करून देईल, मग ओळख करून देईल, पण हा पठ्ठ्या काही नावच काढेना. शेवटी मलाच बोलावं लागलं ना, भोचातपणा करून. अगं बाई, तुम्हाला नाही ना अशिष्ट वाटलं माझं असं बोलणं? नक्की ना? तर असा हा माझा राजा आणि मी त्याची राणी. आम्ही दोघे राजा राणी, संसार आमच्या दोघांचा. ही माझी पट्ट राणी, मी राजा त्या राज्याचा. पट्ट राणी म्हणजे आहे की काय दुसरी कोणी? तेवढं कुठलं आलंय भाग्य? तूच पहिली, तूच दुसरी, अनंतापर्यंत तूच तूच आणि तूच. नाही, मला वाटलं आहे दुसरी, माझ्यापेक्षा लाडाची नवरी. तुम्ही बायकांना नेहमी संशय घेता नवऱ्यावर. दुसऱ्यावरती घेतला संशय, चालणार आहे का तुला? जरा विचारून बघ स्वतःला, कशा मिरच्या झोंबतील नाकाला. नाकाच्या शेंड्यावर राग जिच्या खुलतो, माळेतला मोती डोळ्यात जिच्या लपतो, आबऱ्या गोबऱ्या गालाच्या मुलीला चिडवण्यातच खरी मजा, इवलीशी टप्पल हीच खरी सजा. का रे असं करतोस? सारखा चिडवत असतो. त्यावेळी तू मला केवढं चिडवलं तर आठव, जरा आठव. अगं बाई राजा, खरंच की केवढा रागवला होतास तुम्ही, तुला एवढूच चिडवलं तर. आणि त्यावेळी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो ना. आणि मी नको नको म्हणत असताना मला धरून प्रेमात पाडत होता. एकदा यांना म्हणून सांगते, तुम्हाला माहितीये मंडळी, जेव्हा यांनी मला पहिल्यांदा विचारलं ना माझ्याशी लग्न करशील का म्हणून, तेव्हा हा मनुष्य इतका बावळट आणि वेडपट्ट वाटला होता मला. तू मोठी रंभा उर्वशी अप्सरास ना ग. अगदी गंभीरपणे विचारत होता बरं का. आणि ही निर्लज्जपणे सांगत होती, आईला विचारायला हवा, बहिणीचा सल्ला घ्यायला हवा, प्रेमात पडायचं की नाही काय. मग मी तुला माझा केवढा जवळचा मित्र मानत होते. तुझं धाडकन एकदम लग्ना बिग्नाचा विचारशील असं म्हणजे स्वप्नात सुद्धा नव्हतं. आणि हा तर अगदी हटून बसला होता बाई, ते लहान मुलासारखा. आत्ताच्या आत्ता मला उत्तर दे म्हणारे. काय राजा, काही विचार, चर्चा, संयम, छे अशा गोष्टींचं वावडच असतं नाही को या सगळ्या पुरुषांना. मंडळी तुमच्यापैकी एकतरी नरशार्दूल तुम्हाला माहिती का, की ज्याने मुलीला लग्नाबद्दल विचारलं आणि ती मुलगी उत्फुल्लपणे म्हणाली, अरे राजा किती उशीर केलास रे.
नशीब विचारलंस, चल लगेच लग्न करूया. असं होऊच शकत नाही, कारण चर्चा विचार प्रेमात पडावं की न पडावं. पुरे हे वीर पार समुद्रावर जाऊन बसले होते, रुसून बरं का. एक्सक्यूज मी, मी विचार करत होतो बरं का. हो 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 हो, विचार म्हणे. चिडका बिब्बा चिडला होता नुसता. अगं राणी, त्यावेळी तुम्हाला आवडायचीच ना. पण म्हणून राजा एवढं रुसू बाई. दिवस सरला होता, रात्र अजून व्हायची होती. संधिकाळ. समुद्राकाठची वेळ थरथरती होती. लाटांच्या किनारी वाळूची खोपी होती. असा का बसलायस? कोणीतरी मागून विचारलं, म्हणून मागे बघितलं तर तूच तिथे उभी होतीस. बोलू नकोस, एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. मी अतिशय रागवलोय तुझ्यावर. खडीतलं असू गालात लपवत तशीच ढिम उभी होती. अचानक मोठ्या माणसासारखा हातात हात घेऊन बसलीस. हसऱ्या नाचऱ्या डोळ्यात ओली लाट घेऊन आली. तू माझा राजा आणि मी तुझी राणी. तू सांगत होतीस, भरती खाली आपली खोपी हलकेच वाहून चालली होती. आयुष्याला घातलेली ती पहिलीच मिठी होती. ते राणी, त्या लाटीची जो अजूनही रेंगाळते नाही. नाही हे सगळं ठीक आहे, हे सगळं ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा लग्न करायचं ठरवलं ना, तर घरच्यांनी काय विरोध केला, सगळ्यांनी राग राग केला होता. काय तर म्हणे त्याच्या घरच्यांना मी त्याला सुटेबल वाटत नव्हते आणि माझ्या घरच्यांना तो मला. थोडक्यात काय, ट्रॅडिशनल फॅमिली ड्रामा. खानदान की इज्जत, मिट्टी वगैरे त्याच रुटीन भानगडी हो सगळ्या. हिचे वडील सांगत होते की ही लग्नाला नुसती उभी आहे असं कळलं तरी देशोदेशीचे राजकुमार येतील हातात वरमाला घेऊन हिला मागणी घालायला. हिच्यासारख्या 100 मुलींची रांग लावली असते हो घराबाहेर. ह्यानी नुसतं सांगितलं असतं लग्न करायचे म्हणून, तर हिलाच काय सोनं लागले देव जाणे. इति याची आई. हा रागवला, तो रुसला, हा चिडला, हा फुगला. याला पटलं नाही तर याला पसंतच पडलं नाही. पण शेवटी काय हो, जे घडलं ते कुणाला आवडलंच नाही मुळे. पण म्हणून घडायचं टाळलं नाही बरं का. जनमताच्या रेट्याला अजिबात न जुमानता, नैसर्गिक आपत्तींनी खचून न जाता, मानवी काडीबाज स्वभावावर वर्ताण करून आणि शेवटी शक्य त्या सर्व नातेवाईक मंडळी टांगून, मंडळी आम्ही लग्न केलं, आम्ही लग्न केलं. राजा किती दिवसांनी येतोय ना आपण बागेत? लग्न जवळजवळ 2 दिवसांनी येतोय नाही. अरे ह्या बागेत रे. आणि बागेत काय फरक असतो ग. तशीच त्रिकोणी चौकोनी कापलेली फुलझाड. आणि ते बघ त्या झोपाळ्याच्या सगळ्या साखळ्या तुटलेल्या आहेत. आणि अरे 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 अगं त्या घसरगुंडीचा खालचा पत्र बघ, पोरांच्या पायाची वाट लागणार. मी सांगतो रे, कसलं अरसिक मनुष्य आहेस रे राजा तू. अरसिक आहे मग कशी असते बाग, काय असतं तरी काय एखाद्या बागेत, काहीतरी माहितीये का तुला? आणि मला माहितीये का, पण मी तुला सांगलं ना तर रागावशील, रुसशील, फुगशील, वेळ वाया जाईल. जाऊ दे, सांगतच नाही. बाग अवखळ हवा, बाग रोज डाम नवा, बाग मूर्तिमंत चैतन्य, बाग अद्भुत लावण्य. डोंबल. अगं बाग म्हणजे भेळ, बाग झोक्यांचा खेळ, बाग म्हणजे शेवपुरी, बाग म्हणजे पाणीपुरी, बाग म्हणजे आईस फ्रूट, खाणार बी पहिले शूट. कुठचा एक नंबरचा. बाग ताजा ताजा उत्फुल्ल जोश, हसरा नाचरा आनंद कोश, बाग जिवंत रसरसता क्षण, आनंदात भिजे कण अन कण. अगं बाग म्हणजे भाजक्या शेंगा, तो बघ चालल्या कार्ट्यांचा दंगा. बाग म्हणजे शेंगदाणे, बाग म्हणजे चणे फुटाणे. तू बघ चणे मला बोलव त्याला. हे भैया इधर आ. भैया भैया इधर आ, इधर आ. देखो भैया, काय पाहिजे? मला हा मराठी आहे. हे सगळे गेले की काय? बघा दादा, एक काम करा, मला जरा 2 रुपयाचे चणे द्या बघू. अतिशय आभारी आहे. ते राहिलेले मी विकायचेत का?
हा कधी दुकान टाकणार मला काही कळतच नाही. घे. राजा 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 किती छान आहे. असणार ताजे ताजे आहेत ना, गरम आहेत. गाणे नाहीत रे बाबा. मग? तू हा? तुझ्या सहवासात मला खूप आवडतं. हो ना, मला सुद्धा तुझ्या सहवासात ना खूप आवडतं. तुला माहितीये राजा, तुझ्याशिवाय मी 2 सेकंद सुद्धा जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. माझं असंच आहे, मी तुझ्याशिवाय 2 दिवस जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. असंच मला म्हणायचं होतं जवळपास. बघ, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हा. अगं राणी, तू सुद्धा खूप सुखात राहावीस ना, म्हणून मी काय वाटेल ते करेन. काय मागशील ते देईन. हो, तू देतोस मला काय हवंय ते आणून. मागून तर बघ. बघ मागून नाही म्हणशील. माग ना, असं काय करते राणी तू? जाऊ दे, तू नाहीच म्हणशील. तू असं म्हणून माझा अपमान करतेस हा? अरे बापरे, असं वाटतंय. म्हणजे काय? बर राजा, हो. मला ना तो चंद्र हवाय. डायरेक्ट चंद्र? जाऊ दे रे तू. आता सोडणार नाही मी त्याला. हे आने दे चले, आने दे ऊपर से. वो आरेला है, आरेला आने दे, आने दे. जाऊ दे रे राजा, तूच माझा चांदोबा. राणी ऐक ना ग, असं काय करते? शी बाबा, मला केवढं चालायला होते, मी बारीक होणार. राणी ऐक ना, माझं म्हणणं काय आहे, म्हणजे माझ्या मनात काय होतं तू ऐक ना. काय आहे? माझं म्हणणं काय, ऐक ना. मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाहीये. चला, म्हणजे माझं म्हणणं तुला पटलंय. मला तुझा एक शब्दही पटलेला नाहीये. तू ऐकूनच घेत नाही, मला काय अर्थ हो, आहे? बरोबरच आहे. जोपर्यंत तू माझं ऐकत नाहीस ना, तोपर्यंत मी तुझं काही एक ऐकणार नाही. जा. शी बाबा, परत तेच. हा, तुझा काय घोळ झालाय आता माझ्या लक्षात आलंय. तुझं काय झालंय, माझं म्हणणं ना तुला ऑलरेडी पटलेलं आहे, हो की नाही? मग तू बोलायला लागलीस की मी जे बोलतोय तेच तू बोलशील, म्हणजे तुझं मत वेगळं आणि माझं मत एक वेगळं, असं मिनिट, होणार. तुझी अक्कल तू किती? एक मिनिट, अक्कल नाही, बुद्धी. तेच ते काय ते? तेच ते कसं? माझी ती बुद्धी, तुझी ती अक्कल. हो का? ऑफकोर्स. बर, आता जरा माझं ऐकायचं. काय ते? येत्या 4 दिवसांच्या सुट्टीत जोपर्यंत तू मला महाबळेश्वरला नेण्याचं कबूल करत नाहीस ना, तोपर्यंत मी तुझं काही एक ऐकणार नाही, एक शब्दही बोलणार नाही. राणे, याला काय अर्थ आहे ग? तू बोलणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, नको बोलूस. का? काय का? मी का नाही बोलायचं तुझ्याशी? आता मी नाही ऐकणार. ऐकणार नाही म्हणजे काय? वा ग वा, एकदा म्हणते मी बोलणार नाही, एकदा म्हणते बोलते. तू पण मला सांगणार आहे मी तुझ्याशी बोलायचं. राजा, तू जास्त शहाणपणा करू नको. बघ, मी खरंच चिडले ना तुझ्या. काय करशील? नाही, काय करशील मला सांग ना. रागवशील, भांडशील, रुसशील की मारशील? आणखी काय करशील? आणखी तुला करता येत तरी काय? फुकट भांडण्याशिवाय तुला जमत तरी काय? मीच खरा बावळट, तावडीत तुझ्या सापडलोय, पळून जायला वाट नाही, पिंजऱ्यात अडकून पडलोय. काय पिंजऱ्यात अडकून पडलाय असला वाघ? त्याला आलाय जसा फार मोठा राग. ऑफकोर्स. विचारतोय मला मी काय करीन? बघायचं का तुला मी काय करीन? तू नुसती बडबड करू नको, करून दाखव मला. चल, मी तुला दाखवणार आहे. मला यू सोडणार. प्रूव्ह इट. हे काय? आधी करीन वाटाघाटी, आधी करीन वाटाघाटी, नंतर फक्त कटकटी. भांडण पुढे उकरीन, वाटेल तसं बोलीन. वेळ पडली जर ऐकलंच नाहीस ना तर उगारीन मी. हा होईल तुझा घात, शाप मी देईन, भस्म तुझं होईल. नामो निशाणी राहणार नाही, नख सुद्धा दिसणार नाही. काय राणी आहेस की राक्षसी आहेस? बायको आहेस की कैदाशी आहेस? उडत गेलास. नाकात वेसण घातली नाही तुझं नशीब समज, गळ्यात घंटा बांधली नाही तुझं नशीब समज, गळ्यात घंटा बांधली नाही, अंगावर झूल टाकली नाही, ओझ्याचं गाढव केलं नाही तुझं नशीब समज. काय तर प्रेम केलं ना तुझ्यावर, मग तुझं नशीब समज. बस. मी काय म्हणते राजा, काय?
अजून तरी शहाणा हो. मी म्हणतेय तसं वाग. अरे तुझंच त्यात भलंय. सोडून दे बघू राग. आई, तू मागे नको, पुढे ये, चल बस. ए झाले काय राणी, रागवलेस तू, चिडलेस तू, रुसलेस तू, अरे तू मला काय सल्ले देते का? मग बरोबरच आहे. लग्नानंतर काहीही झालं तरी मी बरोबर तू चूक. हे 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 याला काय अर्थ आहे? याला अरे काय? बाबा रडू नकोस. कधी कधी तू चूक मी बरोबर. ओके. हा, आपल्या वाचा प्रसादाने मी धन्यच झालोय. उत्तम. पण राजा मी नाही आले तुझ्याशी बोलायला. तू चलस राणी. आपण माझ्या विनंतीला मान देऊन आपलं मौन व्रत मागे घेतलं, त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आता मी काय करावं असं आपली अपेक्षा आहे? व्हेरी गुड. चल ना 4 दिवस महाबळेश्वरला जाऊया. काय बोलली कळलंच नाही. काय बोललीस तू? सोन 4 दिवस फक्त महाबळेश्वरला जाऊयात का? शक्यच नाही. पुन्हा तेच? नाही, शक्यच नाहीये. अरे पण का? हा, असं विचार हा. विचार. सांग ना बाबा. काय राणी, माहिती आमचा ऑफिसचा ग्रुप आहे ना, ह्या वीकेंडला महाबळेश्वरलाच जातोय. इथे जे भेटतात तेच तिथे भेटतील. त्यामुळे महाबळेश्वरच्या ऐवजी आपण माथेरानला जाऊया असं मी म्हणत होतो. महाबळेश्वरच्या ऐवजी माथेरानचा? का रे, मग अधिकाने सांगितलंस की एवढा अंत बघितला? अगं ऑटो का, मला बोलायला तरी दिलंस का तू? हा? बोलायला काय द्यायचं त्याच्या? मग उगाच काय. अरे देवा, आता काय झालं ग? आता मगाचपासून मी बोललेलं बरोबर लक्षात ठेवशील. अरे हो, मी हे विसरलंच होतं. ठेवीन ठेवीन, लक्षात आणि ठेवीन. वेळ येतच परत वापरशील. नक्की, काही काळजी करू नको, बरोबर वापरीन सगळं. माहिती आहे तसा तू. पण नक्की ना? नक्की म्हणजे विचारते काय? अगं हॉटेल लायन्स डेनचं कन्फर्म बुकिंग करून टाकलेलं आहे. 2 दिवसाचं. आई शैन धमाल टाइमपास वगैरे सगळं सगळं सगळं. आपण दोघच दोघं खुश. राणी सरकार, हो रे. सगळं आपल्या मनासारखं झालं ना? नाही, काहीतरी राहिलंय. काय झालं? काहीतरी आहे मनात. काय झालं? हे राजा, बोल. हा, किती दिवस आपण दोघं जायचं रे? म्हणजे आता मला आई बाबाचं खूप वाटतं रे. हा? आपल्या दोघांना एक बाळ असावं असं मनापासनं वाटतं. हं. गोंडस, गोजीरवाण, खोडकर तुझ्यासारखं पडेल, धडपडेल, दिसामसानी मोठं होईल. आपण आपल्या पिल्लाला आपल्या सोबत सगळीकडे घेऊन जाऊया की. ओके. आपलं पिल्लू आपल्या सोबत. आणि राजा, रोज घास भरवतात त्याला मी गोष्ट सांगणार. अरे कुठली ग? कावळे दादा आणि चिवताईची. अजून तीच चालू आहे? एक होता कावळे दादा आणि एक होती चिवताई. कावळे दादाचं बोल तशी खूप मोठा पाऊस आला. कावळे दादाचं घर गेलं वाहून. चिवताईचं घर तसंच होतं टिकून. मग कावळे दादा गेला चिवताईकडे आणि चिवताईला काय म्हणाला माहितीये? चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई दार उघड. मॅडम, डॉक्टर देसाईने रिपोर्ट्स मागितले. हो तेच देते. घे. बाहेर कुठे पेशंट्स आहेत? आहेत ना. मग पाठव ना आत. ओके मॅडम. एक्सक्यूज मी, डॉक्टरने तुम्हाला आत बोलवलंय. येऊ का? या या या, बसा बसा. मला वाटतं पहिल्यांदाच भेटतोय आपण. हो, पहिल्यांदाच आलो. नाव काय तुमचं? मी राजा. आणि मी राणी. अरे वा, अगदी परिकथेतले नाव आहेत, राजा आणि राणी. बरं बोला, काय त्रास आहे? त्रास असा काही नाहीये, पण जे प्रॉब्लेम आहे, आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली आहेत, पण आम्हाला मूल नाहीये अजून. वय किती तुमचं? माझं 28. आणि तुमचं? 32. लग्नाला किती वर्ष झाली म्हणाला? 4. ऑगस्टमध्ये 5 पूर्ण होतील. आधी काही गर्भप्रतिबंधक उपाय म्हणजे गोळ्या किंवा इतर काही? दोघांनाही कुठलं मोठा आजार पण? नाही. पूर्वी किंवा एवढ्यात? नाही.
काम कुठेशी करता? मी एका मेडिकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या कंपनीत आहे. मी कम्प्युटर फर्म मध्ये आहे. प्रेमविवाह? हो. आई वडिलांशी भांडून? हे तुम्हाला कसं माहिती? नाही, अशा केसमध्ये सहसा मुलीसोबत तिच्या आई किंवा सासू येते. हो, आमच्याशी संबंधच तोडलेत दोन्ही. आम्ही दोघच राहतो. मग बाळाची जबाबदारी? नाही नाही, बाळ झाल्यावर नोकरी सोडणार आहे मी. बरं आणि डॉक्टर खरं सांगू का, लहान मूल घरात यावं याची आम्ही अतिशय आतुरतेने वाट बघतोय. ठीक आहे, मी तपासते आहे ना, Sure. मग बोलूयात आपण. हं? या या. एक्सक्यूज मी. ह्या परिसरात हे डॉक्टर तसे प्रसिद्ध आहेत ना? काय आहेत का नाहीत? आहेत. एक्सक्यूज मी, ह्या एरियात जागांचे भाव खूप वाढलेत नाही काय? काय वाढलेत का नाही वाढलेत? वाढलेत. भावानं आग लावली आहे. तेच म्हणजे भाव वाढलेत. भावानं, हा हो भावानं हो. तुम्ही काय डॉक्टरना दाखवायला? नाही 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 ते नाही, सांगा ना. रागवता गळफास लावून द्यायला आलात काय? कुंकू लावून, मंगळसूत्र लावून? अच्छा अच्छा अच्छा. वहिनी मागवणे तर तुम्ही आधीच येऊन बसलात. जरा वेगळं आहे. मी माझी वहिनी आतमध्ये, हे नाही कोण, हा माझी मिसेस आतमध्ये आहे. डॉक्टर तिला चेक करतायत. तुम्ही थुंकून द्या ना त्यापेक्षा, ते बरं पडेल ना दोघांनाही. एवढी विहीर भरली आहे ना, कळत कसं रे आपली विहीर भरली आहे, आपण त्यात बादली टाकायला. काय जेवून आला? नाही, असं फील आला. मूल नाही वाटतं? हो, त्यासाठीच. नाहीच होणार. नाहीच होणार चूक आपल्या अंदाजात. म्हणजे तुमच्या नव्या पिढीचं काही खरं नाही बघा. काय झालं आता नव्या पिढीचं? सगळा हायब्रिडचा जमाना नुसता. हा, पीक दिसायला फक्त मोठं, पण चवीला थुत्तीच्या आहे ना. हो. कसंच कमी. गहू तसा, ज्वारी तशी, भाताचंही तेच. आणि चांगलं तूप तरी कुठं मिळतं खायला? काय माहित. हा? अच्छा मिळत नाही अर्थात. तुम्ही मला विचारलं तो चांगलं तूप कुठे मिळतं खायला. मला वाटलं खरंच विचारताय चांगलं तूप कुठे मिळतं खायला. घरचं दूध दुभतं, लोणी नाही. लोणी नाही. डालडाचा जमाना. डालडाचा जमाना. कशी होणार मुलं अशा परिस्थितीत? या असल्या खाण्यानं नाहीच होणार. मुलं का नाही होणार पण? जिथं जमीन काळीभोर, हा, बियाणं सकस, हा, पाऊस पाणी बरं, हा, तिथंच फुलतंय शिवार. हा. नाही, माझा जरा गोंधळ होतोय. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? नाही म्हणजे मुलांबद्दल बोलताय की पिकांबद्दल बोलताय? दोघांबद्दल येऊ. मग एकत्र कशाला? सेपरेट बोला ना. आता फरक काय आहे त्याच्यामध्ये? फरक नाही. आता आम्हाला बघा 9 मुलं, 5 मुलं आणि 4 मुली. एवढी मुलं? विचारा की डॉक्टरीन बाईना. नाही, पहिली 6 बाळांपण या डॉक्टरीन बाईंच्या वडिलांनी केली. हा, हा. नंतरची 3 याने. खोटं सांगून काय मिळणार आहे? हा, ते खरंच आहे म्हणा. पण मी सांगतो, माझं ऐका तुम्ही. काय जोपर्यंत हे सुधारत नाही, म्हणजे? अन्न, तेल, तूप, हा, पोरं सुद्धा बारकुडी खुडूक निपसत्यात बघा. हे नाही. एका त्यात दम नाही. एक वाजवली कानाखाली तर केकाटच जाते दूर. काय अटॅक? काय झालं? काय झालं? पूर्वी आमच्या लहानपणी बरं का, हा, हा. आमच्या लहानपणी पूर्वी अहो तुम्ही सांगा ना, म्हणजे मला सुद्धा हसता येईल ना. तुम्ही एकटेच हसते, मला कसं तरी वाटतं. आमच्या बापानं बरं का, हा. आमच्या बापानं आम्हाला बाभळीच्या फोकानं बडवला. काय ते? तरी सुद्धा घट्ट निबर तिथंच उभं राहायचो आम्ही. डोळ्यात ठेम नाही पाण्याचा. हा. आता पिकपाणी त्यावेळेस ते भरलं, परत भरलं, ते विहीर भरली. थुंकून आहे ना ते. त्यांचे वडील ह्यांना फोकाने बरवडायचे,
आणि यांना अभिमान वाटतोय. या. हा काय झालं काय झालं? नाही काहीही प्रॉब्लेम नाहीये. हो ना? हो हो बसा. चला एक टेन्शन बस. दिलं. मी सांगते त्या टेस्ट करून घ्या दोघही हो हो आणि रिपोर्ट दाखवायला घेऊन या. शुअर. हा? आता जाताना करून हो, या थँक्यू. या. हा आणि एक तुम्हाला कसले टेन्शन्स आहेत? नाही म्हणजे भीती चिंता दडपण छे, 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 काहीच नाही. उत्तर द्यायची घाई करू नका. विचार करून सांगितलं तरी चालेल. नाही म्हणजे आम्हाला कधी जाणवलं नाही असं. तसं सांगताही येणार नाही. कसं असतं स्वतःच्याही नकळत आत खूप काहीतरी साचलेलं असतं जे ताण निर्माण करतं. त्यामुळेच मग आपण स्वतःच्या नजरेतून उतरायला लागतो. स्वतःला कमी लेखायला लागतो. खूप गिल्टी वाटायला लागतं आणि यातूनच मग नात्याला 100% कॉन्ट्रीब्युशन देणं अशक्य होऊन जातं. त्याचाही ताण येतो. एक लक्षात ठेवा, मनाच्या स्थितीला शरीर नेहमी प्रतिसाद देतं. तेव्हा बी चेअरफुल, सगळे व्यवस्थित होईल. हा या. थँक्यू डॉक्टर. तुमच्या फीज पैसे बाहेर द्यायचे. थँक्यू. थँक्यू. राजा आणि राणी. तर राजा आणि राणी ह्या जोडप्याच्या माझ्याकडे खूप भेटी झाल्या. सांगितल्या दिवशी सांगितल्या वेळी नियमित येणार, कधीही चुकणार नाही. खूप गोड जोडपं हे, एकमेकांना अगदी अनुरूप. लग्न होऊन आता 6 वर्ष झाली. राणीच्या पोटात अजून गर्भ राहत नाहीये. दोघांच्या साऱ्या तपासण्या सगळे रिपोर्ट वारंवार नॉर्मल आले. आता करायचं काय? निसर्ग काही वेळा अशी कोडी घालतो ना की त्याच्या समोर हतबलच व्हायला होतं. राणी खूप धीरानं सोसते हे सगळं. फार अवघड असतं या साऱ्याला सामोरं जाणं. नुसती शरीराचीच नाही तर मनाचीही परीक्षा होते अशा प्रसंगात. राजानं सुद्धा खूप छान पद्धतीने घेतले हे सगळं. पण शेवटी काय? हा झाला दिलासा. राणीच्या या साऱ्या प्रयत्नांना यश येणार कधी आणि तिच्या पोटी गर्भ राहणार कधी, हा खरा प्रश्न आहे. आपण डबल पॅक. डबल पॅक? काय चाललंय की तुझं? अरे भंकस डाव. हं. मजा नाही रे पॉइंट डोक्यावर घेण्यात. मागासपासून तू 6 वेळा पॅक झाले, तुला कल्पना आहे काय? अरे राजा, शान मध्ये खेळतो आपण. शान मध्ये खेळणार, शान मध्ये पॅक. आहे की नाही रुबाब? तुझा रुबाब म्हणजे काय बघायला नको बाबा. आणि पत्त्याची हिस्त गंमत असते ना. किंमत भरली ना की नवा डाव. चला जुन्यात रेंगाळण्याचं काम नाही काय. एकदम राईट. घे वरून जो पण आलाय. आहाहा. काय लागली रमी? रवी नाही रे, गुलाम हा होता फक्त. गुलाम? तो आलाच नाही तर? तो येतच नाही. म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा येत नाही. तू खेळ, तू खेळणार. खेळतो रे बाबा. हे घे. राणी कुठे आहे? अरे राणीचं आजपासून ट्रेनिंग सुरू झालं ना 6 दिवसाचं. राणी समजूतदार आहे. चला आमच्या बायको सारखं नाही. झालं. काय? जरा चान्स मिळेल की पहिला बायकोला शिव्या घाल. काय झालं तुझ्या बायकोचं? राजा, आपल्याला ना तुझा हेवा वाटतो यार. हेवा? का बाबा? उगीच रे, कारणाशिवाय. कारणाशिवाय वाटणाऱ्या हेव्याला द्वेष असंही म्हणता येतं मित्र. तसं नाही रे. आयुष्य आनंदात कसं जगावं ना हे सालं तुझ्याकडनं शिकावं. आला गुलाम? नाही गुलाम नाही, पण तुला काय टोचतंय रे? अरे टोचत नाही रे. पण खरं सांगू, नुसता आनंद घेताच येत नाही आम्हाला. हा, काहीतरी कारण लागतं आनंद होण्यासाठी. आज हे झालं म्हणून आनंद, उद्या ते घडलं म्हणून आनंद. आमचा आनंद ना कायम काहीतरी घडण्यावर अवलंबून असतो. काहीतरी पक्का अगदी ठोस घडावं लागतं आणि ते घडेपर्यंत पोस्टपोन करायचा
आनंद. नाही रे मित्र, आयुष्य खूप सुंदर आहे. मला ना जगायला अतिशय आवडतं. मला प्रत्येक क्षण एन्जॉय करायला आवडतो. आमचं नाही नव्हतं तसं. आनंद होण्यासाठी कारण शोधावी लागणं यासारखी दुःखाची गोष्ट नाही बघ. साला कळतं पण वळत नाही. काय हे पत्त्यांसारखं आहे रे. म्हणजे आपल्याला हवा असलेला डाव येईपर्यंत मी पॅक करत राहणार असं कसं चालेल? माझा डाव मी कधीही पॅक करत नाही. माझ्या हातात आलेली पानं मी माझी समजतो. शेवटपर्यंत जमेल तेवढं लढत राहतो. हा, मुश्किल गोष्ट सांगतोस यार. कशी जमायची? काय आपण जिंकायचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याला हरवण्याची इच्छा धरायची नाही. त्याच्यासाठी नाही खेळायचं. पण अशानं गुलाम कधी मिळायचा राजे? गुलाम येणार रे, गुलाम येणार. पण त्यावेळी माझं घर सजलेलं हवं ना. अरे काय? अरे झाली की रे मी. माझ्याकडे 2 जोकर आहेत. 4चा सिक्वेन्स, 3चा आणि 2 ट्रायो. आणि मित्रा, हे झाकलेलं पान गुलाम आहे. मला त्याची गरजच लागली. क्या बात. अगं किती दिवस झाले तुझ्याकडे यायचा विचार करते, पण वेळच मिळत नाही. आज मी ठरवलंच, जायचं म्हणजे जायचं. बरं झालं ग आज तू आलीस. खरंच बरं झालं. राणी, छान आहे तुझं घर. आवडलं? हो, अगदी राजा राणीचा संसार. थँक्यू. राणी, तू दुसरीकडे कुठे जॉईन झालीस की नाही? झाले ना. कुठे ग? तुला एसपी टेक्नॉलॉजी माहितीये? हा, एसपी टेक्नॉलॉजी. हे पण एवढ्या लांब मग जाय कसं करतेस? कंपनीची बस आहे. तू अजून तिथेच? माझा तर बाई अगदी जीव उभून गेला होता तिकडे. अगं आम्हाला थोडीच असा विचार करून चालणार आहे. असा म्हणजे? हेच मनात आलं की आपलं तुझ्यासारखं नोकरी बदलून मोकळं व्हायचं. का ग त्यात अवघड काय आहे न जमण्यासारखं? काय अवघड? अगं एक नाही 12 भानगडी असतात आमच्या मागे. ऑफिस घराच्या जवळ असायला हवं, बरा पगार हवा, मुलांच्या शाळा सुटायच्या वेळी ड्युटी संपायला हवी. आणि एवढं सगळं असून एखाद दिवस जर दांडी मारलीच तर ती खटकायला नको ग ऑफिसला. अगं पण जॉब करायचा तर काही प्रोफेशनल कमिटमेंट नको का? ती असतेच ग. आता बघ ना, मागच्याच वर्षी मी धाकट्याला लोअर केजीला ऍडमिशन घेतली. 25,000 रुपये भरले डोनेशन म्हणून. शिवाय थोरल्याचे क्लास आहेतच. त्याची फी काटकसर करणार कुठे ग? आणि त्यातून आमच्याकडचे पुरुष एका कामाला हात लावतील तर शपथ. तुला सांगते राणी, ऑफिसला जायच्या आधी ह्यांचा डबा, मुलांचा डबा, यांचं जेवण, मुलांचं गृहपाठ, जाता जाता मुलांना शाळेत सोडायचं, येताना त्यांना घेऊन यायचं. जीव अगदी थकून जातो नुसता. तुझं बरं आहे नाही? हो ना, माझं बरंच आहे ग. मुलांचे गृहपाठ नाहीत, त्यांची दुखणी खुपडी नाहीत, त्यांना नवीन कपडे घ्यायला नकोत वाढत्या मापाचे, हवं तेव्हा राजासोबत जाता येतं, सगळं काही मनासारखं. असं तुला वाटतं? राणी तुला सांगू, या मुलांच्या बाबतीत ना खरंच कधी कधी अगदी नकोसा होतो जीव. म्हणजे कधी कधी तर ती आधीच्या स्टेजला असलेली बरी वाटतात. म्हणजे म्हणजे पळायला लागतात ना त्यावेळी रांगताना बरी होती असं वाटतं. रांगायला लागली की पाळण्यातली किती शहाणी होती हे आठवतं. पाळण्यातली पोरं बघितली ना की पोटातच सोयीचं होतं हे पटतं. आणि प्रेग्नन्सीत त्या उलट्या आणि ती मळमळ सुरू झाली की कुठून या लफड्यात अडकलं असं होऊन जातं. बाकी तुझं काय म्हणा, मी काहीही म्हटलं तरी तू आपलं होच म्हणणार नाही का? का ग? मी का हो? अगं मुलं खूप वेगळी असू शकतात की. वेगळी असंच तर सगळे म्हणतात. मुलंच घराला घरपण आणतात. काही नाही ग, म्हणजे गबाळेपणा पोरांच्या नावावर खपवता येतो. त्याची चिमुकली पावलं घरात कशी जान होत असतील नाही?
जान असलेलं घर म्हणजे पसरलेलं विस्कटलेलं उष्टी खरकट सांडलेलं घर. मला काही कळत नाही बुवा तुझं. एवढी गोड मुलं दिलेत देवानी, पण तू आपली सतत शंका करत असतेस त्यांच्या नावावर. अगं राणी राणी, तुला की नाही अनुभवच नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणून तू हे असं म्हणतीयस. हे बोलायलाच हवं होतं का? सॉरी राणी. म्हणजे मी माझी लाख समजूत काढायची, पण तुम्हा कुणाच्याच आठवणीत हे जात नाही की मी निपुत्रिक आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक घटनेत माझ्या नाही तुमच्याच मनात हे पक्क बसलेलं असतं. काय ना बिचारी, हिला मूल नाही, आणि मग काय तुम्ही सगळं गोडगोडच वागायला लागता माझ्याशी. नाही ग राणी, आय एम सो सॉरी. मला खरंच असं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी राणी. काय मूर्ख आहे मी. मलाच कळायला हवं होतं मुलांच्या बाबतीत तू किती हळवी असते. आय एम सॉरी ग. राणी राणी, आपण काही वेगळं बोलायचं का? वेगळं? हा. मग परत त्या प्रत्येक वेगळ्या गोष्टीच्या आधी, मध्ये आणि नंतर मला फक्त एकच जाणवत राहणार, मला मूल नाही हा विषय टाळायचा, म्हणून आपण काहीतरी वेगळंच बोलतोय. मी निघून थांब म्हणणारी मी कोण ग? असं का म्हणतेस राणी? अगं कितीही वाईट असली, किती धुमाकूळ घालत असली, तुला अगदी नकोशी झाली असली ना, तरी तुझी पोटची पोरं घरी तुझी वाट बघत असतील ग. खेळता खेळता बघ मध्येच एकमेकांना विचारत असतील, हे आपली आई आली का रे? तू दिसता क्षणी बघ त्यांचे डोळे कसे उजळतील, खेळणारी पावलं घराकडे वळतील. तू त्यांच्यावर चिडशील, रागवशील, प्रसंगी अगदी धपाटे सुद्धा मारशील, पण बघ वेळ आल्यावर तूच त्यांच्यासाठी सगळं सोडून घराकडे धावत जाशील की नाही. जादू आहे ग ती, जादू. ज्यांच्याकडे आहे त्यांना किंमत नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांना दुःखाशिवाय काही नाही. तू ये, मुलं वाट बघत असतील. आय एम सॉरी राणी. सॉरी. हा, काय काशी का बसले? होय, काय झालं माझ्या राणीला? कुणी काही बोललं का? नावडतं असं काही घडलं का? होय, काय झालं सांग ना, काय झालं? मला कंटाळा आलाय. कसला? रोज रोज सुया भोसकून घ्यायच्या, रोज रोज तपासण्या करायचा मला कंटाळा आलाय. मला जगण्याचाच कंटाळा आलाय, की जगायचं सुद्धा. काय झालं? काय झालं मला सांग ना, काय झालं? राजा, आज पण प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली रे. आज पण निगेटिव्ह आली. ए राणी, राणी, जाऊ दे, चल. जाऊ दे कसं? जाऊ दे नाही, जाऊ दे नाही. मला आई व्हायचंय, आई व्हायचंय मला. जाऊ दे नाही, मला आई व्हायचंय. राणी असं काय करते? ए राणी, ए राणी, ए राणी, ए राणी.
आमच्या काही खाजगी आणि गुप्त गोष्टी आता तुम्हाला सांगतोच. आमचं घर स्वच्छ नेहमी, गोष्टी अगदी जागच्या जागी, इकडचा दोरा तिकडे नाही, टापटीप कौतुक करण्याजोगी. आमच्या घरात कधी काही सांडत नाही, कधी काही पडत नाही, कधी काही हरवत नाही, कधी काही फुटत नाही. अहो, आमच्या घरातल्या कोचांच्या कोरांना पडत नाहीत चुण्या, आमच्या घरातल्या कोचांच्या कोरांना पडत नाहीत चुण्या. अरे बस कर रे दंगा असं म्हणत दातांच्या होत नाहीत कण्या. आज येतो कालच्या सारखा, उद्याचा मग होतो आज. तेच चक्र चालत राहतं, मिटत नाही गाज. होते तगमग, होते चिडचिड, उरा दुःख मावत नाही. वाटून घ्यायला कुणी नाही, डोळा पाणी आटत नाही. आमची भांडी स्वच्छ असतात, धूळ कधी दिसत नाही. मोठी चप्पल घालून छोटा इवले पाय पळत नाहीत. आमच्या घरी अजून एक गंमत आहे. रोजच्या रोज पेपर नीट असतो, अगदी घडीवर घडी केलेला असतो. जिथे ठेवाल तिथे नक्की अगदी रोज मिळत असतो. पण पेपरच्या मग कागदांची त्या घरात विमानं उडत नाही. अंगणात आल्या पावसामध्ये इवल्या बोटी तरत नाहीत. मुकुट करून कागदाचा त्या छोटा राजा सजत नाही. हट्ट धरून राणीसाठी बाकी प्रजा जमत नाही. स्वतःवरचा उडतो विश्वास मन वैरी होतं. एवढ्या तेवढ्या कारणाने सतत बोल लावतं. आणि मग असं काही झालं ना की राणी खूप चिडचिड करते. आणि मग करते असा काही उपाय की कळतच नाही करावं तरी काय. हा राजा नुसताच गप्प होतो, शब्द शब्द मुका होतो. घरात एखादं लहान मुलं आलं ना की राणी खूप सैरभैर होते. म्हणजे ते मूल घरातून बाहेर जाईपर्यंत अस्वस्थपणे वावरत असते. कळतंय सारं मला, उपाय काही सुचत नाही. कशी बसेल घडी पुन्हा, काही केले उमगत नाही. खरं सांगू अगदी, दिवस सरतो कसा बसा, रात्र जाता जात नाही. सरकत नाही एक एक क्षण, मधला काळोख मिटत नाही. खिडकीत चंद्र आलेला असतो, शब्द काही उमटत नाही. राजा गप्प, राणी गप्प, मुकेपणा बोलत नाही. राजा, हो ग. ए राजा, ये लवकर, बाहेर खायला ठेवतीये. होय राजा. हा, येस, दॅट्स इट. चला चला चला. ए राजा. हो बोल. मी एक ठरवून टाकलंय. हा, काय? आपण आजच्याच जाऊन एक बाळ बुक करून येऊयात. कशासाठी? दत्तक घेण्यासाठी. कुठून? एखाद्या अनाथाश्रमातून. म्हणजे म्हणजे आपण आजच्याच जाऊन एक जिथं जागतं गोंडस गोजीरवाड बाळ आणू आपल्या घरी लगेच. अगे वेडाबाई, अनाथाश्रमात बाळ काय विकायला वगैरे ठेवली असतात की काय? अरे नाही रे, आपण सगळं काही व्यवस्थित करूयात नियमाप्रमाणे. कोणी सांगितलं तुला हे? पलीकडच्या देशपांडेबाईंनी. तुला माहितीये ना राजा, त्यांची मोठी शिरीन, तिला दत्तक घेतलंय त्यांनी. हो हो.
देशपांडेबाईच सांगत होत्या रे, शिरीन खूप पायगुणाची ठरली. शिरीनच्या पाठीवर बरोबर वर्षाच्या आत त्यानं त्यांची नेहा झाली रे. त्यांनी शिरीनला ज्या अनाथ आश्रमात आणलं तिथून आणूयात का आपलं बाळ? हा, तिथूनच आणूयात. हा राणी, आपल्याला मूल व्हावं म्हणून तू मूल दत्तक घेतेस? काय चाललंय राणी? अगं आपलं वय झालं का? उगाच काहीतरी काय डोक्यात घेतेस तू? बरं ठीक आहे, राहू दे. नाही नाही, असं नाही, असं नाही. मला सांग त्या बाळाला आपण स्वतःच म्हणून वाढवू शकू का? अच्छा, तुला वाटतं मला जमणार नाही? का नाही जमणार? नाही नाही नाही, ही एवढी मोठी जबाबदारी घेण्याच्या आधी आपण मेंटली तेवढे मॅच्युअर झालो का याचा थोडासा विचार नको का करायला राणी? तू ना मोडताच घाल कशालाही पहिल्यात. प्रत्येक गोष्टीचा तू चुकीचा अर्थ का काढतेस राणी? राजा, मला बाळ हवंय रे. अगं मान्य आहे ना. हे बघ, आपल्या डॉक्टरने काय सांगितलेलं आहे, आपल्या दोघांमध्येही दोष नाहीये. राणी, प्रश्न फक्त वेळेचा आहे. असा हट्टीपणा करून काय होणार आहे का? मला सांग बरं. पण मी काय म्हणते, पण तोपर्यंत तरी दत्तक घेऊयात ना बाळ. अगर राणी तो विलासा जीव आपल्या घरी येईल, मोठ्या विश्वासानं उठी घास घेईल, त्याला कळणार सुद्धा नाही आपल्याला कोण सांभाळतंय, आपल्याला कोण भरवतंय. आपणच पाहायला हवं की अन्याय त्याच्यावर होणार नाही. आपल्या कुठल्या ईर्षेसाठी बळी त्याचा जाणार नाही. काय बोलतोयस राजा? अरे मी प्रेम करेन रे त्या बाळावरती. आहे नाही ते सारं उधळीन त्या बाळावर. मी तसं नाही म्हणतोय, मी तसं म्हणत नाही. समजा ते बाळ आपल्या घरी आलं. ते बाळ आपल्या घरी आलं आणि आपले सूर, आपले धागे जुळलेच नाहीत एकमेकांशी, तर नाही राणी, हे फार दुःखाचं असेल आपल्यासाठी, त्याच्यासाठी. अगं ते युवल्याच्या जीवाच्या आयुष्यात अंधार पसरेल राणी. माझा ऐक. राजा, तुला मी इतकी दुष्ट, इतकी नीच, इतकी स्वार्थी बाई वाटते की ते बाळ? अगं राणी नाही ग, तू तशी नाहीयेस. पण आपल्याला खात्री हवी की विपरीत काही घडणार नाही. विपरीत काही घडलं तर बोल कोणाला लावणार नाही. दुर्दैवाने काही घडलं, वाईट झालं तर मनात काही ठेवणार नाही ग राणी. नाही राणी, हा एवढा मोठा डिसिजन आपण इतक्या झटपट घेऊ शकत नाही. हे बघ, आपल्याला विचार करायला हवा, कळलं का? हे बघ, आपण एक काम करू. आपण हे राणी, ऐक ना, ठीक आहे, तू घेशील तो निर्णय मला मान्य आहे. एक मिनिट, म्हणजे माझा मी एकटीनेच घ्यायचा निर्णय? नाही, तुझ्या प्रत्येक निर्णयात आणि निर्णयाच्या पाठी मी अतिशय ठामपणे उभा राहीन याची खात्री बाळग. किती दुष्ट आहेस राजा तू. काय झालं? तुला मला मूल मिळू द्यायचं नाहीये. मी असं म्हटलंय? तुला मला मूल मिळू द्यायचं नाहीये. मी असं म्हटलंय का? नाही म्हणतोस. मी म्हणतो आपण विचार करायला हवा. तू फक्त विचार करत बस. इथे माझा जीव गेला ना तरी तू फक्त विचारच करत बस. कारण तुला कळतच नाहीये की मला बाळामध्ये तुला कळत नाहीये की. एक मिनिट, काय चाललंय तुझं? काय चाललं? बस. काय राणी, किती एक्साइट होतीस तू? ओके, आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. ओके, आय एम सॉरी. राजा, मला सांग, आपल्याला कधीच बाळ झालं नाही तर मग? राणी, होईल ना ग, असं काय बोलतो? नाही झालं तर मग आत्तापासून आपण वृद्धाश्रमात असले जातो. तुला चेष्टाच सुचते का रे माझी नेहमी? तुला मूल नकोच आहे? अगं राणी, मलाही मुलं हवं आहे. मलाही मूल हवंय. पण हे बघ, आपल्याला मूल झालं नाही म्हणून आपला पराभव झाला असं काही मी मानत नाही बरं का. चल जाऊ दे, सोडून दे. आपण हे बघ, आपण एक काम करूया. आपण आयुष्यभर एकमेकाला ना खूप मनापासून साथ देऊया. बस, दॅट्स इट.
वाटही चालता हात हाती राहू दे. वाटही चालता हात हाती राहू दे. पाऊलाच्या संगतीने स्वप्न आता रेखू दे. वाटही चालता हात हाती राहू दे. जीव जेव्हा व्याकुळे सोसताना काहिली ठेव हा विश्वास जागा मी धरीन सावली. तप्त ज्वाला शीत होण्या तुझीच साथ लाभू दे. वाटही चालता हात हाती राहू दे. पण माझ्यासाठी हे सारं खूप अवघड आहे रे. पेलत नाही, सोसत नाही, इतकं जड ओझ आहे. काय करू रे मी तरी. मूल नाही हेच नेऊन राणी बास फक्त ना, पुन्हा राणी बास ना. परत तेच काय चाललंय का? हा? जाऊ दे, आपण एक काम करूया. आपण थोडे दिवस कुठेतरी बाहेर गावी जायचं का राणी? स्वतःपासून लांब कुठे जाता येतं का राजा? नाही, हे बघ, आपण काही करायचं नाही. अगदी शब्द सुद्धा नको. अगं, शब्दात जे बोललं जातं त्याच्यापेक्षा मौन काय सांगू पाहते ते ऐकलं म्हणतात. कदाचित तुला बरं वाटेल. तुला खरंच वाटतं? हो. राणी, निसर्ग जादूगार असतो ग. निसर्ग जादूगार असतो. आपण त्याची हाक ऐकत नाही ना, एवढाच प्रश्न आहे. मला तर काही कळेनाच झालंय मुळे. काय? या आयुष्याचा सामना मी करावा तरी कसा? सामना? अगं, आयुष्याशी सामना करायला आयुष्य म्हणजे शत्रू मित्र आहे की काय? अगं, आयुष्य मित्र आहे, जिवलग जवळचा मित्र आहे. म्हणून तर त्याचा प्रत्येक क्षण ही मोलाची भेट ठरते आणि प्रत्येक प्रसंग हा आनंदाचा, उत्सवाचा, साजरा करण्याजोगा. काही नाही, प्रत्येक क्षणी दुःखाची साखळी विणणार आहे हे माझं आयुष्य. आता दुःखाचा प्रसंगही सुद्धा साजरा करण्याची गोष्ट झाली होय. अगं राणी, पाण्याची खरी किंमत तहानेच्या अंतिम क्षणी मिळते. अगं, आनंदाची लय दुःखाच्या प्रसंगातून आपली सम साधणार असेल तर दुःखाला पाठोमोर व्हायचं कारणच काय? दुःख काय येईल जाईल. प्रत्येक घटनेला एक आरंभ असतो, एक मध्य असतो आणि एक शेवटही असतो. प्रत्येक गडद दुःख सुखाची झोप घेऊन येतं नक्की. राणी, दुःखातही आपण भानावर होऊन जगलो तर मग आयुष्य हे मित्रच होऊन जातं, नाही का? मला नाही समजत बाबा तुला काय म्हणायचं. राणी, तुला समजूनच घ्यायचं नाहीये ग. तुला समजूनच घ्यायचं नाहीये. राणी, स्वतःला कुरवाळताना स्वतःतून बाहेर पडण्याचा क्षण तू ठरव. त्या क्षणी तू दुःखाला पारखी होशील. म्हणजे तुझ्यासारखी? माझ्यासारखी? तुझ्यात सहानुभूती कुठे आहे राजा? कोरडा, शुष्क कोरडा झालायस तू. का ग? प्रत्येक क्षणी मी स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसत नाही म्हणून? बघितलंच कसं टोचून बोल. मला तर वाटतं तुला काडीचंही दुःख नाही, आपल्याला बाळ होत नाहीये. काय बोलतेस तू राणी? तू काय बोलतेस काय? राणी, मी सांगत नाही, मी बोलत नाही याचा अर्थ मला दुःख नाही असं ठरवून तू मोकळी झालीस का? अगं, माझ्या दुःखाचा फक्त मी डांगोरा नाही मिटत. आल्या गेल्या प्रत्येकाला माझं दुःख नाही वाटत. माझं दुःख माझ्या पुरतं नाही मांडणार शोभेसाठी. त्याची वेदना माझ्या पोटी नाही येणार शब्दापाठी.
अगर आणि तुझं माझं अशासारखा भेद कधी नसतोच. सोयीसाठी आपण मात्र अर्थ तसा लावतोच. या दुःखाची गंमत असते बरं का, दुःखाची गंमत असते. बघू तशी सावली पडते. चगळून चगळून चावत बसता चव त्याची वाढत जाते. हे जमलं जर तुला कधी एक गोष्ट मात्र नक्की कर. जमलं जर तुला कधी एक गोष्ट मात्र नक्की कर. स्वतःपासून दूर होत स्वतः समोर आरसा धर. आरशात दिसेल जे काही दचकून मात्र जाऊ नकोस. सारं काही आपलंच असतं. भिवून दूर पळू नको. दुरून बघताय सारं गंमत वाटेल तुला. अरे असे कसे आपण मायेत गुंतलो. हसू फुटेल तुला. ए धीर कर एकदाच. धीर कर एकदाच आणि जा सगळ्याच्या पार. आनंदाचा मार्ग भेटेल. सुरात जुळेल का. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपली गाठभेट झाली नाही का. खरं म्हणजे भेटायची खूप इच्छा होती पण धीर नाही झाला. काय माझी राणी आहे ना खूप अशी डिप्रेस्ड मूड मध्ये आहे. मानसिक संतुलन ढळायची वगैरे वेळ आलेली होती. आता मूल होणं ही एकच सर्वस्वाची गोष्ट नाही. जगण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. हे बोलायला ठीक आहे पण खरं सांगू का आम्ही सुखात नाही. आमचं बरं चाललेलं नाही. असं मुद्दामून सांगावंसं नाही वाटलं. बाकी सगळं आपलं नेहमीच चालू आहे. रुटीन डॉक्टर तपासण्यांची चक्र सगळं व्यवस्थित चालू आहे. त्याच धावपळीत होतो म्हणून आपली गाठभेट झाली नाही. आय एम सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. नाही आणि मला सांगा ह्या सगळ्या गोष्टी मी बाहेर कोणाला सांगू शकलो असतो का हो? अहो अहो तुम्ही आपले घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगितलं. सो ट्राय टू अंडरस्टँड. काय झालं डॉक्टर? अभिनंदन राजा अभिनंदन. तू बाबा होणार आहे. हो मंडळी काय हळू सांगितलंय. हळू. मंडळी मनपूर्वक मनापासून तुम्ही मला आणि राणीला शुभेच्छा द्या. शी इज प्रेग्नंट. बरं का मंडळी असं सांगतात की जन्माला येणाऱ्या प्रत्येक चिमण्या जीवाबरोबर परमेश्वर सांगावा म्हणजे निरोप पाठवत असतो की हे माणसा माझा तुझ्यावरचा विश्वास अजून तरी उडालेला नाहीये. आमच्या संसाराच्या वेलीवर फूल नवे येणार आहे. आमच्या संसाराच्या वेलीवर फूल नवे येणार आहे. कळी नुकतीच धरली आहे. फूल आता पडणार आहे. आमच्या संसाराच्या वेलीवर फूल नवे येणार आहे. आमच्या संसाराच्या वेलीवर फूल नवे येणार आहे. कळी नुकतीच धरली
अरे वा, सगळ्या तपासण्या नॉर्मल आहेत राणी. हो ना. रक्तात हेमोग्लोबिन कमी आहे थोडं, पण ठीक आहे, त्यासाठी औषधं सुरू केलेलीच आहेत आपण. खाणं भरपूर ठेव राणी, म्हणजे कच्च्या भाज्या, उसळी, बीट, राजगिरा, मेथी, पालक वगैरे मंडळी भरपूर असू देत रोजच्या जेवणात. आणि विश्रांती घे भरपूर. म्हणजे अगदी पडूनच राहायला हवं का डॉक्टर? छे छे, फार मेहनतीची नाही तशी रोजची कामं कर की. चालते. म्हणजे झाडणं, लोटणं, कपडे मशीनला लावणं, स्वयंपाक करणं. हो हो, स्वयंपाक सुद्धा चालेल. झेपेल तेवढा हलका व्यायामही कर. एक लक्षात ठेव, तुझी मनस्थिती कशी उत्तम राहील याची दोघही जण काळजी घ्या. फार सेन्सिटिव्ह असतं पोटातलं पोट. तुझी मनस्थिती जितकी उत्तम राहील तितकी तुझी प्रेग्नन्सी छान पार पडेल. गाणी म्हण. गाणी म्हण. मग घरात कोण राहणार? बरं बरं, गाणी आई. पण ठीक आहे. एखादा छंद असेल तर त्याकडे लक्ष दे. मी आपली माझी देवाची स्तोत्रच म्हणेन. कशी? देवाची स्तोत्र काय बोलतेस राणी तू? तू आस्तिक आहेस? मी पक्का नास्तिक आहे. मी आस्तिक आहे की नास्तिक खरं तर अजून माझं मलाच माहिती नाहीये. म्हणजे खूप जणांसारखं नाही, मी नास्तिक नक्कीच नाहीये. नाही नाही, ही खोटं सांगते. म्हणजे मला आठवतंय लग्नाच्या आधी महाभारतातल्या कुंतीला नियोगानं झालेल्या पुत्र प्राप्तीवर आम्ही भयानक हसलो होतो. म्हणजे नियोगाची पद्धत आज असती तर किती बरं झालं असतं, असा विनोद सुद्धा आम्ही केला होता. हे सगळे विनोद ह्यानी केले होते. आणि त्यावेळी तू त्यात सामील झाली होतीस. अजिबात. मला आता आठवलं, काय? हिनेच मला सांगितलं होतं ते केरळला कुठलं तरी मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आल्यानंतर बाई डायरेक्ट प्रेग्नंट राहते. अरे काय. नाही, हिच्यातला हा बदल मला फार धक्कादायक आहे बरं का. अरे खूप पेशंट सांगतात ते. काय होतं राजा, गर्भधारणा लांबत गेली ना की माणूस कशाचा तरी आधार शोधायला लागतो. आणि परिस्थिती अशी असते की अगदी सुखाचा सुद्धा आधार त्याला पुरेसा होतो. तेव्हा राणी, तुला देवाचं म्हणायचंय ना, अवश्य म्हण. त्यानं काही बिघडणार नाही, पण त्याच्या आहारी जाणार नाहीस हेही सांभाळ. म्हणा म्हणा म्हणा, पण हे घाबरटपणाचं लक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बघा, हे असं म्हणतो ना हा सारखं सारखं, म्हणून मी ह्याला काही घरी सांगितलं नव्हतं. राजा, तुझा एवढा धाक आहे राणीला? माझा हो. धाक हिला नाही हो, हीच माझ्या नाकात व्यसन घालून ओढत असते. तरी काय? अगं सगळ्या पुरुषांची अशीच तक्रार असते. ही तक्रार नाहीये, ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगितली. जाऊ दे रे, पुरुषांना तरी कुठं रस असतो व्यसन काढण्यात. तर राणी, बाकी सगळा सल्ला मी तुला दिलेला आहे. आणि तशीच काही गरज लागली तर ताबडतोब मला फोन करायचा आणि अधून मधून गप्पा मारायला नक्की यायचं. हो, नक्की येणार डॉक्टर. आम्हाला तुमच्याशी दुसरं आहे तरी कोण. आता बघा ना, ही प्रेग्नंट आहे. दोन्ही घरातून साधी चौकशी सुद्धा झालेली नाहीये. म्हणजे काय आता, म्हणजे आमचे वडील, माझे वडील, माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगूनच टाकलेलं आहे की तुझा माझा संबंध संपला. आणि हिच्या घरच्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे, आम्ही तुम्हाला मिळलो, तुम्ही आम्हाला मिळात, विषय संपला. नाही, पण तुमच्याशी बोललं की खूप आधार वाटतो बरं का. हे खरं आहे ना? अगदी अगदी. मग आता हे सगळं विसरून जायचं. ओके ओके, डन डन. हो, मी याला हे सतत चला सांगत चला, हा विषय संपलाय. चला. अरे असं काय करतो? राजा? अरे परत परत त्याच्यावर कसं चर्चा होईल. चला. येतो. अरे हो, महत्वाचं राहिलं. आता काय? ते स्तोत्र कुठलं अजून सांगितलं नाही. मारुती स्तोत्र, हनुमान स्तोत्र कुठलं? राणी, वेळच्या वेळी जेवण, गोळ्या आणि विश्रांती. पालेभाज्या. हो हो, पालेभाज्या. जाताना पालक, मुळा बिळा. हा राणी, आता मी सांगतो तशा गोळ्या घ्यायच्या. ओके, हे बघ, ही जी गोळी आहे ना, ही दिवसातून एकदा. ओके. अरे नाही, ही दिवसातनं 2दा सांगितली. जरा थांब, मला बरोबर माहितीये. ही एकदा आहे, ही 2दा आहे. अरे नाही, ही एकदा, ही 2दा. आणि ती घाणेरडी घ्यायचीच नाही. अगं राणी, तुझी बुद्धी केवढीशी आहे, तू बोलतेस केवढं. तू काही काळजी करू नको, मी बरोबर सगळं लक्षात ठेवलेलं आहे. अरे पण मी म्हणते, कशाला ठेवायचं लक्षात? म्हणजे आपल्याकडे ह्या सगळ्या गोळ्या व्यवस्थित कागदावरती लिहून दिले डॉक्टरनी. त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणतात. मी तुला दाखवते तो कागद. मान्य आहे, पण समजा उद्या कागद हरवला तर काय करशील मला सांग. हो, माझ्या राज्यात काही सुद्धा हरवत नाही. ए बाई, अगं अगं नको ग, अच्छा नको चालू, तू माझं ऐक. काय हे बघ अगं, आता तुला चाली चाली करायचंय. अगं, पोर जरी तुझ्या पोटी, काळजी आहे मला मोठी. काळजी? आणि तुला कशाची रे? अगं राणी, आता नीट काळजी घ्यायला हवी. हा, खाणं पिणं नीट हवं, योग्य औषध जायला हवं, सारं नीट स्मरणं आहे, सारं नीट जपणं आहे. ए राजा, हे जरा तू जास्त करतोस, म्हणजे जरा अतीच करतोस. हो. मी अगदी बुद्धू लुळी पांगळी असल्यासारखं वागवतोस. हो ना. करीन की माझं मी, काळजी नक्की घेईन मी. थोडा विश्वास ठेव जरा. नवरा म्हणून वाग बरा.
गांभीर्य तुला जराही नाही, अक्कल तर अजिबात नाही. इतकं का ते सोपं आहे थट्टेत नेण्याजोगं आहे? तुलाच जशी अक्कल फार, बाकी सगळे बेकार. तुला म्हणून सांगतोय, कोणाला सांगू नकोस. मी एकटा हुशार आहे, बाकी सगळे बिंडोक आहेत. बाई कधी झालायस का? हा? प्रेग्नंट कधी राहिलायस का? अरे बापरे, बाई होणं सोपं नाही, प्रेग्नंट राहणं इतकंच नाही. झालं, सुरू झालं. काय गे, एकदा मला सांगून टाक, बाई म्हणजे काय वेगळं असतं, मला एकदा कळू तरी दे. सांग ना. मुलगी म्हणून जन्माला येणं, हा, मुलगी म्हणूनच सतत जगणं, मुलापेक्षा वेगळं वाढणं, हे म्हणजे बाई नाही. इतकं सोपं मुळीच नाही. शाळेत जाणं, मोठं होणं, बाजार आणणं, लग्न करणं, पत्नी होणं, साथ देणं, हे म्हणजे बाई नाही. इतकं सोपं मुळीच नाही. मुलांना पोटी जन्म देणं, त्यांचं लालन पालन करणं, त्यांना मोठं करत जगणं, हे म्हणजे बाई नाही. इतकं सोपं मुळीच नाही. हे तर सगळं आहेच आहे, अजून सुद्धा पुष्कळ आहे सांगण्यासारखं, शिल्लक आहे. आणि एवढं सगळं असलं तरी बाई मात्र एवढीच नाही, इतकी सोपी मुळीच नाही. कळलं का? कळलं कळलं. बाई म्हणजे काय नाही ते कळलं. मला असं वाटतं तू बाई म्हणजे काय आहे ते सांगणार होतीस. काही सुचतंय का? बाई म्हणजे प्रकृती, बाई पार्वती, बाई करुणा, बाई वेदना, बाई संपूर्ण स्वीकार, बाई पूर्णत्वाचा आकार, बाई नितांत मुदिता, बाई निखळ सरिता. बाई म्हणजे सगळंच असतं. सगळं सांगूनही प्रचंड उरतं. म्हणून म्हणते, इतकं काही हे सोपं नाही. बाई होणं शक्यच नाही. काय? अरे 3 गोळ्या दिल्या मला, केवढं ऐकवलंस तू. तिकडे मुकाट्यानं बसायचं, मी गोळ्या देतो तर घ्यायच्या. हा, काय रे, मी तुला सांगितलं ना मी कोण आहे, काय आहे. तू काय, तू कोण असेल मला काय फरक पडत नाही. मला डॉक्टरने सांगितलं तुला गोळ्या द्यायच्या ते घ्यायच्या मुकाट्याने. तुला वाळ्याचं सरबत आवडतं ना? हो. आणलंय, आत्ता जातो घेऊन येतो. मी ब्रिलियंट आहे, तुझा विश्वास नाही माझ्यावर. थँक्यू रे, थँक्यू. आणि लवकर, केवढी तहान लागली रे राजा. थँक्यू. दे दे. असं नाही, गोळी बरोबर घ्यायचं. चला. कडू रे गोळी. अगं असू दे राणी, ती मुलाच्या न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंटची गोळी आहे. बापरे, कसल्या? ते काहीतरी डेव्हलप होतं. तू घे पटकन. चल. झाडी आहे ना गोळी. काय झालं? किती झाडी आहे ना गोळी. काय शर्टचं काय झालं? किती जाडी आहे ना ही गोळी तुझ्यासारखी. असू दे, मी झाड आहे तशी गोळी सुद्धा झाडी. घे आता पटकन. चल. पण माझ्या घशाखाली जायला हवी ना. काय नखरे करते. घे पटकन, एक घोट घे. ठाम गिळू नकोस. आता गोळी सोडून दे. कशी रपकन आत झाली बघ. जरा दाखव रे तू. सोपं आहे. मी फुल्ली डेव्हलप्ड आहे. तू घे आता. चल. राणी आता नाटकं करू नका. घे पटापट घे. चल चल चल. एक गाठीवर घे. हुकूम. आईस्क्रीम देशील? खोकला होईल. बरं पिझ्झा तरी. जळजळ होईल. पाणीपुरी घरचीच बरी. दाढीवरची रे, चटक मटक चविष्ट. घाणेरडी. खमंग. अस्वच्छ. बेरंग. बरं भेळ तरी. कोरडीच बरी. चिंच हवी. दात आमटी. आंबू दे. परत सर्दी होईल. होईल. परत खोकला होईल. होऊ दे. अपचन होईल. हो दे. त्यापेक्षा आपण असं करूया. भेळ किंवा पाणीपुरी, पिझ्झा आणि आईस्क्रीम. काय देतोस रे? मेथीची ताकातली पातळ भाजी. शी. मेथीची तव्यावरची गोळा भाजी. बर, मग गाजर, काकडी, कच्चं सॅलड. उलटी होईल. हो ना, हो ना. मग दुधी भोपळा, सुरण कोहळा. मला हवा आंबट आवळा. आवळा. आवळा मी तुला नक्की देईन, कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. मी तो आंबट आवळा म्हणूनच खाईन. जा. काय हट्टीपणा वाढत चाललाय. तू बस आधी. तुला गोळी घे. घे घे राणी. घे 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 घे. बघ हे बघ, ही बघ, ही काऊची, ही चिवची आणि ही घुबडाची. घे आता कुठली असेल ती.
यम 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 आळूचं फतफत. चला अकरा अकरा. चला अकरा. आ आ आ आ आ आ आ आ. राणीच्या भाळी ग राजाचं गोंधळ, राणीच्या पावली राजाचे पैंजण, राणीच्या हाती ग राजाचं कंगण, राणीच्या मनी ग राजाची आठवण. राणीच्या बाई ग गाढवली रुतला, राणीच्या बाई ग गाढवली रुतला. चला पटपट झोपा. देवा नारायण परमेश्वरा विठ्ठला श्रीकृष्णा वासुदेवा गोविंदा हरी पांडुरंगा. दिस मिटतो गडोळे आला अंधार दाटून, गाई गाई माझ्या राणी निज घेशी पांघरून, गाई गाई माझ्या राणी निज घेशी पांघरून. ओटी भरा ग ओटी भरा माझी ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा माझी ओटी भरा. जाणार आज मी माहेराला, आज माहेराला जाणार, आज मी माहेराला, आज माहेराला. माझी मला जड झाली पाऊले, माझी मला जड झाली पाऊले. डोळ्या भवती काळी वर्तुळे, डोळ्या भवती काळी वर्तुळे. आशीर्वाद तुम्ही द्या हो मला, तुम्ही द्या हो मला. आशीर्वाद तुम्ही द्या हो मला, तुम्ही द्या हो मला. ओटी भरा ग ओटी भरा माझी ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा माझी ओटी भरा. काय गं, उठते का? झोप झोप झोप. राजा अगं झोप ना, उठतेस कशाला? तू नाही झोपला अजून? झोपतो ना आता, झोप. किती काळजी करशील रे माझी. काय विचार चाललाय? नाही काय काय विचार काय नाही. मला नाही सांगायचं? असं होईल? सांग ना. राणी राणी मला ना थोडंसं वाईट वाटतंय. कशाचं रे राजा? बघ ना, आपण एवढ्या हट्टानं लग्न केलं, कोणाच्याही विरोधाला न जुमानता. त्यामुळे माणसं तुटली नाही. बघ ना, तुला माहेरचंही कोणी राहिलं नाही, सासरचंही कोणी राहिलं नाही. राजा बरंच झालं की बघ ना, कुणाला आपल्याला मानापमान तरी नाही सांभाळत बसायला लागले. हो ग राणी, पण माणसं पारखी झाली की. आता तू प्रेग्नंट आहेस, तुझे लाड करावे, तुझे कोड कौतुक करावं, तू हट्ट करावे आणि आम्ही पुरवावे, हे असं काही घडतच नाहीये. नाही राजा, असं वाईट नाही मला काही सुद्धा वाटत नाही याचं शपथ. तुला का रे खात असतं सारखं मनातून? सोडून दे, जाऊ दे, विषय बंद कर, जाऊ दे, चल. तू चिडू नकोस ना राजा, प्लीज. नाही मी चिडत नाही, पण खरंच मला मनापासून असं वाटतं की दुःखात कोणी भागीदार नसलं ना तरी चालेल, पण आनंदाचा तीळ 7 जणांनी वाटून खायला जावा. हो रे राजा, कबूल, पण आपल्या त्या तिळाचा त्या 7 जणांना आनंद तर असायला हवा की नको? आपण नुसतं वाटून काही उपयोग आहे का, सांग मला. अगं तुझं बरोबर आहे, माझं चुकलंय. ओके. ए राजा, हे फार वाढलंय तुझं हल्ली. काय भांडण मध्येच सोडून देणं.
तुला आठवतंय ना पूर्वी आपण एकदा भांडायला लागलो की कसे तासन तास भांडत बसायचो हा? एक तर मुद्दा पटवून दे नाही तर पटवून घे. हे गेल्या काही दिवसातलं नवीनच बघतेय मी आपलं म्हणीन त्याला हो हो, काही भांडणं नाहीत, मतभेद नाहीत. शी बोरिंग सगळं. अगं राणी असं काय करते, मला डॉक्टरने सांगितलेलं आहे तुझा मन स्वास्थ्य उत्तम राहायला हवं. तुझ्या आशा वागण्याने ते तसं राहणार आहे असं बिसं वाटतंय की काय तुला? जरा प्रत्येक गोष्टीची चेष्टा करू नका बरं का. हे मी तुला सांगायचं ना पूर्वी. आता जरा गांभीर्याने घ्या, वेळ आली. हे जरा तुम्ही स्वतःला सांगा आधी. मी कधीच झालोय गंभीर असं तुला वाटतंय फक्त. आता तुला काय माहितीये का माझ्याविषयी? म्हणजे काय, मलाच तुझ्याविषयी सगळं माहिती काही माहिती नाही, उगाच काहीतरी बडबडू नको. काही माहिती पुरे पुरे काळजी करणं म्हणजे गंभीर होणं नाही. वेळेवरती आपल्या 4 गोळ्या देणं म्हणजे गंभीर होणं नाही. नको त्या भाज्या बेचव गोष्टी मुद्दाम खायला घालणं म्हणजे गंभीर होणं नाही. गंभीर होण्यासाठी खरंच गंभीर व्हावं लागतं. एकदा गंभीर झाल्यानंतर सतत गंभीर राहावं लागतं. गंभीर मनुष्य गंभीर बोलतो, गंभीर चेहरा गंभीर दिसतो. चेहरा बघ काय ध्यान दिसतोय. राजा तुला गंमत सांगू, गंभीर मनुष्य गंभीर विनोद गंभीरपणे सांगतो आणि विनोद सांगून झाल्यावर गंभीरपणे हसतो असा. अरे की नाही मजा. तू काहीच्या काय सांगते, मी पण अडपणासारखं हसतो. खरंच सांगते रे राजा, तुला गंभीर होणं जमणार नाही. ज्याला हसता येतं ना त्याला असला मुखवटा पेलणार नाही. तू आपला माझा राजाच, गंभीर काही होऊ नकोस. माझ्यावरच्या प्रेमाने तर फुकट आव आणूच नकोस. राणी मी आवडत नाही, मी तुला सांगतोय मी आवडत नाहीये. मी खोटं बोलले रे, एवढं काय अगदी. नाही नाही नाही, तू खोटं बोलले नाहीस. तुझ्या मनात जे खतखतत होतं ना ते पटकन बोलून गेलेस. मला विचार ना, हे तू कोण ठरवणार? प्रत्येक गोष्ट तू कशी ठरवणार? तू जास्त शहाणपणा करायला लागली. तू शहाणपणा करू नको. जास्त हुशारी करू नको. मला पाहिजे मी करेन. काय आता मध्येच आता कसा भांडायला लागलास रे? कुठे गेला तुझा डॉक्टरांचा सल्ला? मी ह्याच्या पुढे बोलणारच नाही. विषय सगळे बंद, तूच बोल. बरं राजा बोलू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. फक्त विचार न करता सांगायचं, पटकन सांगायचं. आपल्याला मुलगा होणार की मुलगी? तुला काय हवंय? आता मी तुला विचारतीये ना. मला 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 मुलगी. मुलगी? मुलगी मुलगी? का तुला मुलगा हवाय? मला मुलगाच होणार आहे मुळी. म्हणजे मी ठरवून टाकलंय मला मुलगा होणार आहे बस. असं ठरवता येतं हल्ली? अगं मला वाटलं तुला डॉक्टरनी किंवा ज्योतिषानं बघून सांगितलं की काय. काहीतरी काय. पण राजा तुला मुलगी हवी? ऑफकोर्स मला मुलगीच हवी आहे. अगं आपल्या मुलीचं मी नाव सुद्धा ठरवून ठेवलेलं आहे. काय? मला नाही सांगितलं. सांग सांग सांग. हसायचं नाही. नाही राणी, आपल्या मुलीचं नाव असेल मुक्ता. कसं आहे? मुक्ता. आणि मुलगा झाला तर? तू ठरव. चल मी पण ठरवलं माझ्या मुलाचं नाव. माझ्या मुलाचं नाव असेल मल्हार. 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 ओके ओके ओके. मुलगा झाला तर मल्हार आणि मुलगी झाली तर मुक्ता. ओके. राजा किती छान असतं ना हे आधीच नाव ठरवून टाकलेलं. का ग? म्हणजे बघ ना आता आपल्याला ते बाळ, ते मूल, ते पोटातलं नाही म्हणायला लागणार. राईट यू आर. ती माझी मुक्ता किंवा तो माझा मल्हार. आपल्या कल्पनेलाच कसं एक रूपरंग यायला लागलं रे. कसं असेल रे माझं पोटातलं पिल्लू? त्याला नुकतेच हात फुटले असतील, इवलेवलेचे डोळे, इवल्याच्या पापण्या, सगळं काही भातुकलीच्या खेळासारखं गोंडस. तुला माहितीये बाळ आता पोटात हळूहळू हालचाल करायला लागेल. अरे बघ, आत्ता मला आठवतं परवा तो माझा मित्र आहे, तो मला सांगत होता की त्या पोटातल्या बाळाशी आपण सतत बोलत राहिलो ना की बाळ आपला आवाज ओळखायला लागतं. हो म्हणजे मी समजा मी हाक मारली ना मुक्ता की आतून ती लाथ मारेल टुपूक. बरं म्हणजे हाका तुम्ही मारायच्या आणि लाथा आम्ही खायच्या. पण कसा असेल रे माझा मल्हार? एक्सक्यूज मी, कशी असेल माझी मुक्ता? तुझ्यासारखा हुशार असेल? तुझ्यासारखी बनेल निघेल. तुझ्यासारखा चिडका नको बाई. तुझ्यासारखी कुचकट्ट अजिबात नको. राजा मत केली गे मी.
प्रेमळ हवा तुझ्यासारखा, फुलात जपून ठेवणारा, वेळ कुठचीही आली तरी सतत सोबत असणारा. लेक माझी छंट हवी, झटपट सगळं करणारी, लोक म्हणतील नक्की गेले बापावरती. तुझ्यासारखा जाडू नको, पण हवा अगदी गोजीरवाडा, लठ्ठ नाही, रोड नाही, पक्का असेल त्याचा कणा. गणितात तिला डोकं असेल, भाषेची फार गरजच नाही, आभाळ कवेत घ्यायचं तर शास्त्रापुढे पर्याय नाही. सांगू तिला डॉक्टर हो, सेवा कर गरिबांची, विज्ञानाची हो पुजारी, विज्ञानाची हो पुजारी, गंगा आण दाराशी. खर तर मल्हार लेखक व्हावा, कथा कविता लिहिणारा, नित्य सृजनात मग्न असावा, नव्या प्रतिमा शोधणारा, किंवा खेळात घेऊन रस अंतिम लक्ष गाठावं, शिखरावरती पोचल्यावर नम्रपणे वाकावं. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिम्मत त्यांना देऊ, वाट अवघड असली तरीही पाठीशी उभे राहू. पंखात त्यांच्या येता बळ, जातील दूर उडून, आपण दोघे बघत बसू भिजल्या पापणी आडून. बस 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 बस, तुला एक गंमत सांगायची राहून गेली. राणी आता आपलं नवरा बायको हे नातं संपुष्टात आलंय बरं का. काय बोलतोस तू राजा? असं काय करतेस? आता मी मुक्ताचा बाबा होणार आहे, तू मल्हारची आई होणार आहे. आता आपण आई बाबा होणार आहोत. अरे हो, आपण फायनली आई आणि बाबा. ए, मी तुला म्हणू का आत्तापासूनच बाबा? मी सुद्धा तुला म्हणणार आई. चालेल बाबा. तू बाबा आणि आई. मंडळी, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची राहूनच गेली. आम्ही इथे डॉक्टरांकडे आलेलो, कारण राणी आता दुसऱ्या तिमाहीत दाखल झालेली आहे. डॉक्टरने एक्सपेक्टेड डेट सुद्धा दिलेली आहे. बरं का मंडळी, मी ठरवून टाकलेलं आहे, राणीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी मी सलग 3-4 महिने सुट्टीच टाकणार आहे. प्रेग्नन्सी लिव्ह. अहो, टाकावीच लागणार. आमच्याकडे दुसरं कोणी नाही ना. मीच राणीची आई आणि मीच राणीची सासू. आपल्याला संवाद साधायचाच असेल तर थुंकून या. यांना कळत कसं नाही की आपलं तोंड भरलंय. कमाल आहे बाबा, ह्यांचं घर कसं चाल. काय जेवून आला? असं फील येतोय की तुम्ही जेवून आला. तसं काय इथे केस कापायला? काय प्रश्न विचारताय? अरे दवाखाना आहे, डॉक्टरांकडे आलोय भेटायला. नाही वाटतं जमलं अजून? कशाचं? तेच म्हणतोय मी, जिथे खाणं पिणं बरं नाही तिथे कसे काय होणार मुलं? एक्सक्यूज मी, माझी बायको प्रेग्नंट आहे बरं का, प्लीज. हा, म्हणजे खाणं सुधारलं वाटतं. मला असं वाटतं की माझ्या बायकोच्या प्रेग्नन्सीचा खाण्यापेक्षाही माझ्याशी जास्त संबंध आहे, नाही का? तुम्ही ठीक लावालो संबंध, पण खाणं पिणं नको का? अस्सल घरंदाज. दूध कोणाचं घेता? दूध म्हशीचं. म्हैस कोणाची? चितळे. आणि तूप? तूप गाईचं, चितळ्यांचीच गाय. उलट करा. मग तूप सांडणार नाही का? अरे आमच्याकडे एवढी सुबत्ता नाहीये. बरणीत तूप भरायच्या वेळी ओतून द्यायचं, भरायच्या वेळी ओतून द्यायचं. असं नाही. आम्ही तूप म्हशीचं घ्या आणि दूध गाईचं घ्या. म्हणजे काय होईल? बघा, मुलं कशी जातीवंत निपसतात ते. काहीच गरज नाही. जातीवंत मुलं होऊन मला त्यांना रेस्टला पाठवायचं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही सकाळी शेळीचं दूध घ्या, संध्याकाळी बकरीचं आणि रात्री मिक्स. मुलं म्हणजे आत्ता शिंग येतील ह्या वयात. भरलं ते भरलं. मी तुमचा सेक्रेटरी आहे, हे सांगत बसायला तुम्हाला स्वतःला कळत नाही भरलं म्हणून? काय कशी माणसं जन्माला येतात. हा काय झालं? नाही, बाकी ठीक आहे. हो ना. नाळ प्लॅसेंटा थोडी खाली आहे, गर्भाशयात थोडी काळजी घ्यायला हवी. काय झालं डॉक्टर? कसली काळजी? म्हणजे सगळं ठीक आहे ना? उत्तम आहे सगळं, घाबरण्यासारखं काहीही नाहीये. नाही तुम्ही नाही, राणी प्रेग्नन्सीचं कसं असतं ना, बाहेरून कशाची दिशा ठरवता येत नाही. म्हणून मग नाही डॉक्टर, मला एक सांगा, टेन्शन घेण्यासारखं काय आहे का? असता तर मी लपवून ठेवलं असतं का? नाही. काय आहे,
आपण सगळ्याच फ्रंट्सवर सावधानता हो, बाळगायची. हो. सगळं चांगलं असलं तरी अगदी, हं, अगदी. तेव्हा काळजी करू नकोस. ये पुढल्या आठवड्यात ये check करता ये. आणि राजा तूही लक्षात ठेव, काळजी घेण्यासारखं आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. काय ओळखीचं वाटतंय का? काय आपल्या बऱ्याचशा पूर्वजांनी या असल्या होड्यांमध्ये बसून फोटो काढलेत बरं का. म्हणजे माझ्या लहानपणी मला काय वाटायचं की घरात लहान मुलं येणार असेल ना तो खूप पैसे मिळायला लागतात आणि होड्या ठेवणं परवडतं. खरी गोची आज कळली. काय झालंय, आमच्या राणी सरकारने बोटिंगची फरमाईश केलेली आहे आणि राजा होडे घेऊन हजर झालेला आहे. अरे ज्या ज्या गोष्टींना राजा हसला, ज्या ज्या गोष्टींची राजाने चेष्टा केली त्या सगळ्या गोष्टी राजाला आत्ता करायला लागतात. नशीब हो नशीब. जाऊ दे. राणी सरकार, नावाडी, होडी आणि वल्ल तिन्ही रेडी आहे. या. अगं हळू ये, कसं तरा येते ग. चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात, चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात. साजण मिठी करी, साजण मिठी करी, सुरांची सुख बरसात. चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात, हो चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात. कुठल्याशा दिशी एक वेडी पिशी, चिंब चिंब पहाट निघाली. पान लेबुनी फुल माळुनी, सजून काया मोहरली. स्वप्न कळीचे उरी घेऊनी, वाट पाही घरट्यात. हो चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात, चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात. साजण मिठी करी, साजण मिठी करी, सुरांची सुख बरसात. चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात, चंद्र आला एका चंद्रमौळी तळ्यात. काय झालं? त्याच्या कळ येते रे. नाही, तू घाबरायचं का? त्याच्या काय होते मला कळ येते. राणी, 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 राणी. हा डॉक्टर, कशी आहे राणीची तब्येत? ठीक आहे आता. तिच्या पोटात दुखायचं कधी थांबेल? राजा थोडं धीरानं घे. तिच्या जीवाला काही धोका नाहीये ना? नाही तसं वाटत नाही. वाटत नाही म्हणजे काय? माझ्यावर विश्वास ठेव राजा, मी तुला खरं तेच सांगेन. नाही, पण मला काय झालं ते तर सांगाल की नाही? ठीक आहे, मी तुला राणीला काय झालं ते सांगते. हा. बाळ आणि आई यांना जोडणारी प्लॅसेंटा म्हणजे नाळ, राणीच्या गर्भाशयापासून ही नाळ थोडीशी एका बाजूला सुटी झाली. गर्भाशयाच्या भिंतीपासून त्या भागातून राणीला थोडस ब्लिडिंग होत आहे आणि पोटात दुखते. नाही, त्यासाठी औषधं सुरू केलेलीच आहेत आपण शिरेतून. राजा, राणीला 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल ऑब्झर्वेशन साठी. हो हो, त्या 2-3 दिवसात बघूयात पुढे काय डेव्हलपमेंट होतात ते. ठेवा, मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. तू जरा बाहेर बैस.
मॅडम, सोनोग्राफीचा रिपोर्ट आलाय. काय म्हणताय? प्लॅसेंटाचा एक भाग सुटा झालाय गर्भाशयात आणि त्यामुळे क्लॉट आहे रक्ताचा. गाठ मोठी आहे मॅडम. रक्तात हिमोग्लोबिनही कमी आहे, हो. जे रक्तस्रावाच्या दृष्टीनं घातक आहे. आता जवळजवळ 12 तास होत आले राणीला ऍडमिट करून. पेन्स तेवढ्याच आहेत. तू ब्लडची तयारी कर ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग साठी. ओके मॅडम. मॅडम मॅडम राणीच्या पोटात जास्त दुखायला लागलंय. राजा, ऑपरेशन थिएटर मध्ये परिस्थिती गंभीर आहे, फारच गंभीर आहे. काय झालं? राणीच्या गर्भाशयापासून नाळ पूर्ण सुटी झालीये, रक्तस्राव झालाय आणि त्यामुळं गर्भाशयातल्या तुमच्या बाळाचा गर्भाशयातच मृत्यू झाला. आता राणीच्या पोटात शिल्लक आहे ते फक्त निष्प्राण कलेवर. राणीला वाचवण्यासाठी ते काढून टाकावं लागणार आहे. त्यासाठी तुझी परवानगी लागणार आहे. राजा, हा फॉर्म तुझी सही हवी. मी वरचं सगळं वाचलंय. शस्त्रक्रिये संदर्भातल्या सगळ्या धोक्यांची जाणीव कल्पना मला डॉक्टरांनी दिलेली आहे. यासाठीची इथं सही. हे राणीला माहितीये? नाही, ती त्या स्थितीत नाहीये. माझी राणी याच्यातून वाचेल ना? आपण प्रयत्न करायला हवेत राजा, त्यासाठीच तर ही सही. स्पायनल वर बस. सोबत थोडं गुंगीचं औषध देताय ना? फोर्टविन फेनर्गन. ट्रिप सुरू ठेव लवकर. स्टील बर्थ. तसंच डिलिव्हर केलं असतं तर? नाही, तसं नसतं झालं. नाळ खूपच खाली आहे म्हणून तर सिझेरियन. एनिवे सिस्टर, इन्स्ट्रुमेंट्स द्या लवकर. ओके. हे रेक्टस शीट, आर्टरी, फॉरसेप्स, क्लॅम्प. मॅडम, मी गर्भाशयावर इन्सिशन घेतोय. सगळी प्लॅसेंटा निखळलीये. शी इज ब्लिडिंग. बेबी घे बाहेर. पॅक करायला दे काहीतरी. ओके. राईट. पॅक धरून थांब. घड्याळ लावून 2 मिनिटं. ब्लडची तयारी करायला सांग त्यांना. ओके मॅडम. सर, तुम्हाला रक्त आणावं लागेल. बर. कुठून आणायचं? हे रक्तपेढीचे पत्ते, हे रक्ताचा सॅम्पल. रक्त देणारे तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर फार बरं होईल. मिस्टर राजा, तुमच्या मिसेसची कंडिशन जरा सिरियस आहे. रक्त लवकर घेऊन या. इट्स व्हेरी अर्जंट. काय झालंय? माझी राणी आहे ना आत ऑपरेशन थिएटर मध्ये एकटी आहे. एकटीच मृत्यूशी लढते. काय आम्ही दोघे एकटे असल्यामुळे ना सगळा गोंधळ झालाय. तुम्ही जरा लक्ष ठेवाल आणि आमची झुंज सुरूच आहे मरणाशी. राणीला वाचवण्यासाठी सगळं कौशल्य, सगळं ज्ञान, सगळं पडायला लावलं. पण राणीच्या पोटातून होणारा रक्तस्राव थांबत नाहीये. अहो, एकीकडे आपण रक्त देतोय शरीरात आणि दुसरीकडे ते दुथडी भरून वाहत आहे. आता एकच पर्याय शिल्लक आहे. राजा, राजा जरा इथे.
राजा, आता धीरानं घ्यायला हवंस तू. डॉक्टर, मला एक सहज सांगा, तो मुलगा होता का मुलगी? मुलगा. आमचा मल्हार. प्लीज इथं सही करतोस. माझ्या पत्नीचा गर्भाशय काढून टाकण्याची मी परवानगी देत आहे. दुसरा पर्यायच नाहीये राजा. हे जर केलं नाही तर राणीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे होणाऱ्या सगळ्या परिणामांची मला आधीच कल्पना देण्यात आलेली आहे. मला हे सर्व मान्य आहे. माझ्या राणीला पुन्हा कधीही मूल होऊ शकणार नाही. हे मला समजलेलं आहे. राजा, राजा प्लीज, प्लीज राजा. मल्हार, मल्हार, आपली भेट होणारच नव्हती खरे. अरे एवढं मोठं दुःख, एवढी मोठी वेदना आमच्याच नशिबात का? नाही पण होणारच असेल दुःख तर ते दुसऱ्याला व्हावं अशी इच्छा मी कशी काय धरायची? आपल्या वाट्याला आलेलं दुःख आपण सोसायचं, सहन करायचं. प्रत्येक घटनेला एक आरंभ असतो, एक मध्य असतो आणि एक शेवटही असतो. आज रात्रभर मला जागं राहावं लागणार आहे, कारण उद्या सकाळी एक कळी नव्याने फुलणार आहे. सतत घाव साहता पुरात शल्य वाहते, मिटून त्यास टाकूया. गंभीर प्रसंग सरलेला आहे. राणी तब्येतीच्या दृष्टीनं पूर्ण बरी होऊन घरी गेली. त्यालाही आता 2 महिने लोटले, पण तरी सुद्धा अजून काहीच ठीक नाहीये. युद्धानंतर युद्धाची झळ काही काळ जाणवते ना, तशी स्थिती आहे. राणीचा जगण्यातला रसच आता संपलाय. निखळ सरितेचा प्रवाहच आता आटलाय. कशात आता रस नाही, कशात मन लागत नाही. काही जरी घडलं तरी आठवण काही पुसत नाही. शब्द आता फुटत नाही, स्वर सुरेल उमटत नाही. बिनसून गेली सारी लय, घर घर भासत नाही. आला दिवस ढकलायचा, मनात पाढा मोजायचा. जगता जगता स्वतःचाच सूड स्वतःवर काढायचा. उपाय सारे राजा करतोय, राणीसाठी पणाला लागतो. राणी हट्ट सोडत नाही, दुःखाबाहेर येतच नाही. सारे घर उदास झाले, रंग सारे उडून गेले, रंग सारे उडून गेले.
राजांना दत्तक घेऊया म्हटलं. राणीने नाकारलं. राजानं गावाला जाऊया म्हटलं. राणीनं फटकारलं. राजाही मनातून उदास आहे. पण राणीला ते कुठे कळतंय? ती स्वतःच्या दुःखात चूर सतत वाहतोय अश्रूंचा पूर. राजाला काही कळेना, असं जगणं जमेना. राजाचं राणीवर खरं प्रेम अगदी आतून. तिचं झुरणं पहावेना, रोजचं सुकणं सहावेना. काय करावं विचार त्यांनी केला. स्वतःचं दुःख स्वतःशी ठेवत प्रेमानं हात पुढं केला. कधीतरी आपल्याला दुःखातून बाहेर पडायलाच हवं राणी. हे बघ, जे घडलं ते अघटित अतर्क्य पण अटळ होतं, हे आपल्याला मान्य करायलाच हवं. पण राणी, जे घडायचं होतं ते घडून गेलं ना ग. तो क्षण आता मागे पडलाय. हा नवीन क्षण आहे. त्या क्षणातलं दुःख या क्षणात आपण कशासाठी आणायचं राणी? ते आत्ताच्याही सुखाला डागाळेल. सोडून देऊया ना. आपण मागचं सगळं मागे सोडून देऊया राणी. राणी, परत एकदा आपण सगळं नव्यानं सुरुवात करूया. हे राणी, तुझं मूल गेलं तसं माझं नाही का गेलं? मल्हार माझा कोणीच नव्हता. मल्हार तुझ्या एकट्याचाच होता का? अगं वेडे, आपल्याला मल्हार झाला होता मल्हार आपल्याला. फक्त त्याच्या आणि आपल्या सहवासाचा काळ खूप छोटा होता. पण म्हणून तो झालाच नव्हता असं तर नाही ना. आता कुणाचा सहवास किती काळ असावा ह्याचं काही गणित असतं का? पण साथ होती, सहवास होता, हे महत्वाचं आहे. बरं, मला सांग, आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक सुखाचा क्षण आपण अतिशय आनंदात जगलो की नाही? जगलो ना. अगं मग त्या क्षणांचा आपण ऋणी राहायला हवं राणी. समजा आपल्याला मुक्ता झाली असती. आणि ती लग्न करून सासरी गेली असती. दूरदेशी, अगदी नजरेच्याही पार. तर अगं आपल्या मल्हारचंही तसंच आहे असं समज ना. मल्हार काही कामासाठी दूरदेशी गेलाय, आपल्याला तो दिसत नाही इतकंच. बस, दॅट्स इट. अगर राणी, पंखात बळ आले की पक्षी घरटं सोडतातच की. आपल्या पिलाच्या पंखात जन्मतःच इतकं बळ होतं की ह्या जगात आल्याबरोबर त्याने हे घरटं सोडलं. केवढ्या ताकदीचं आपलं पिल्लू. अगं मग त्याच्यासाठी आपण दुःख करायचं का राणी? नाही ना. आपण असं केलं तर म्हणजे बघ, तुला कसं वाटतंय बघा. आपण मल्हारच्या नावाने बँकेत पैसे टाकूया. जमेल तेवढ्या मुलांना आपण शिक्षण देऊया. त्यांना आपण आपल्या घरी बोलूया. आपण त्याला खेळणी घेऊन देऊया. आपणही त्यांच्या बरोबर खेळूया. राणी, आपला मल्हार आहे ना, आपल्याला त्यांच्यामध्ये निश्चितपणे सापडेल ग.
अगं राणी, फार पूर्वी तू मला सांगायचीस, आज मी तुला सांगतोय. साधं सोपं ते सरळ सांगावं, उगाच कशाला शब्दात अडकावं. एक चाललं चालत राहावं, थकलं की तिथंच टिकावं. खळाळत्या प्रवाहात कृतार्थ न्हावं, सूर मिळताच आनंदाने गावं, आठव येताच डोळ्यांनी भरावं, दुःख पुसटताच पुन्हा हसावं. ज्याचं त्याचं आकाश ज्याला त्याला मिळावं, तेच पांघरून खुशाल झोपावं. रडगाणं का होईना पण सुरात गावं. रडगाणं का होईना पण सुरात गावं. वाटही जेव्हा सरे, दिवस मागे राहती. तोच मी अनतीच तू, हीच जाण शेवटी. मनी उमेद जागता क्षणास, जन्म घेऊ दे. वाटही चालता हात हाती राहू दे. पावलांच्या संगतीने स्वप्न आणणारे खुदे. वाटही चालता हात हाती राहू दे. जीव जेव्हा व्याकुळे सोसताना काहिली, ठेव हा विश्वास जागा, मी धरी न सावली. तप्त ज्वाला शीत होण्या तुझीच साथ लाभू दे. वाटही चालता